सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी मार्क याचा 2रा अध्याय आणि 27 आणि 28 वचन या ठिकाणी आपण वाचूया. आणखी तो त्यास म्हणाला, शब्बात मनुष्यासाठी झाला, मनुष्य शब्बातासाठी झाला नाही. यास्तव मनुष्याचा पुत्र शब्बाताचाही धनी आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सांगत आहे की शब्बात मनुष्यासाठी झालेला आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की शब्बात म्हणजे पवित्र दिवस, आशीर्वादाचा दिवस, देवाचा आदर आणि सन्मान करण्याचा दिवस. आणि त्या दिवशी आम्ही कोणतंही कामकाज करायचं नाही. शब्बात दिवशी आम्ही देवाची उपासना केली पाहिजे आणि आम्ही देवाचं गौरव केलं पाहिजे. देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे आणि आमच्या पूर्ण कुटुंबानं शब्बात पाळला पाहिजे. कारण देवानं 6 दिवसामध्ये या जगाची निर्मिती केली आणि 7व्या दिवशी देवानं विसावा घेतला आणि तो दिवस पवित्र केलेला आहे, आशीर्वादित केलेला आहे. आणि देवाची इच्छा आहे की मनुष्याने शब्बात पाळावा आणि म्हणून शब्बात हा मनुष्यासाठी झालेला आहे, शब्बातासाठी मनुष्य झालेला नाही. यास्तव मनुष्याचा पुत्र देखील शब्बाताचा धनी आहे. आणि मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त हा शब्बाताचा धनी आहे, मालक आहे. परमेश्वर शब्बाताचा मालक आहे, शब्बाताचा निर्माण करता आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकानं शब्बात पाळूया आणि प्रत्येकजण आपण आशीर्वादित होऊया. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे. सर्वांचं तारण कर, सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर, सर्वांना आरोग्यानं व सामर्थ्यानं भर आणि प्रत्येकाचं काम आशीर्वादित करून प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, योजना आहेत त्या सगळ्या सिद्धीसने आणि तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष घडव आणि प्रत्येकानं देव बाप्पा तू शब्बाताचा धनी आहेस, मालक आहेस, तू निर्माण करतायस म्हणून तुझा शब्बात पाळून तुझा आदर करावा आणि पवित्र दिवशी त्यांनी उपासना करावी, तुझी आठवण करावी आणि त्यांना स्वर्गातून तू आशीर्वाद द्यावास म्हणून सहाय्य आणि मदत कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती स्वर्गीय देवाला करेन आणि तो स्वर्गीय देव परमेश्वर तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल. त्याचबरोबर माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही देवाचं गौरव करा. आमेन.